एसटी महामंडळ विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित प्रवासाचा दावा करते, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचं चित्र धामणगाव रेल्वे तालुक्यात पाहायला मिळत आहे। पुलगाव ते झाडा या मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये पुरुष आणि महिला प्रवाशांची इतकी गर्दी होते की शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडावं लागत आहे। आज याच गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत एका विद्यार्थिनी जखमी झाल्यानं पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिंचोली, झाडा, झाडगाव परिसरातील विद्यार्थी शाळा आणि कॉलेजसाठी पुलगाव, झाडा या बस सेवेवर अवलंबून आहेत। मात्र आज सकाळी शाळेच्या वेळेत बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्याने विद्यार्थ्यांना आज शिरणंही कठीण झाले। चिंचोली बस स्टॉपवर विद्यार्थी आणि प्रवाशांमध्ये मोठी ओढाताण झाली। या गदारोळात चेंगराचेंगरी होऊन एक विद्यार्थिनी जखमी झाली। घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रशांत नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी इम्रान पठाण आणि गणेश डगवार यांच्या मदतीने विद्यार्थ्यांची समजूत काढली आणि त्यांना दुसऱ्या बसमध्ये बसवून शाळेकडे रवाना केले। शाळेच्या आणि कॉलेजच्या वेळेत प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र किंवा जादा बस सोडावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। तसेच प्रवाशांनीही विद्यार्थ्यांच्या प्रवासाला प्राधान्य द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा।